आज आहे दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारची छान अशी पूजा केलेली आहे. फुलं काही मिळाले नाहीत म्हणजे शंभूच्या पप्पांना सांगितले होते, पण त्यांनी आणले नाहीत म्हणजे ते विसरले. तर असो तर इथे ना आम्ही आता छान अशी रेडी झालेली आहे. साधी सिंपल साडी वगैरे घातली. तर मी आता मंदिरात चाललेली आहे आणि केस वरीच बांधलेत. म्हटलं शंभू झोपला होता तेव्हा लगेच पटकन जाऊन येऊयात आपण. आणि 5-6 वाजता मी मंदिरात जायलेली असेल, कारण सकाळी जायचं म्हणून मला वेळच भेटला नाही. सकाळी स्वयंपाकाच्या त्याच्यामध्ये राहून जातं. ह्या टायमाला पण छान वाटतं म्हणून चालले होते. हे बघा मी तुम्हाला मंदिर दाखवते असं लांबून. मंदिर छोटंसंच आहे, पण ते मंदिरामध्ये गेलं ना खूप छान वाटतं. इथं गोशाळा ते पण आहे. म्हणजे दूध वगैरे जर कुणाला घ्यायचं असेल ना, तर इथे लोकं येतात दूध घ्यायला वगैरे. तर इथे बघा 2-4च झाडं आहेत, पण खूप छान वाटतं बरं का इथं. म्हणजे इथून जाताना असं जंगलसारखं भारी वाटतं. हिरवं हिरवा निसर्ग वगैरे छान आहे. आणि मंदिरामध्ये गेले म्हणजे इथपर्यंतच आले होते मी, की लगेच फोन आला, की शंभू उठला आहे आणि तू लवकर ये म्हणून. शंभूच्या पप्पांनी मला फोन केला. हे घरी होते. म्हटलं 5 मिनटात मी पूजा करून आले. तर हे तुम्हाला बघा मंदिर दाखवते मी. असं छोटंसंच आहे पण छान आहे. इथे सगळे शेजारचे म्हणजे लोकं येतात. तर हे बघा आता माझी पूजा वगैरे झाली आणि निघाले मी. मागे गोशाळा दिसते तुम्हाला. कारण फोन आला आणि पटकन 5 मिनटामध्ये पूजा केली मी आणि निघाले. कारण शंभू उठला ना लगेच मम्मी मम्मी करतो. मग त्यामुळे म्हटलं चला आपण पटकन पूजा करूयात आणि निघूयात. आज गर्दी काही नव्हती. सकाळी गर्दी असते, आता गर्दी नसते जास्त. त्याच्यामुळे पटकन छान अशी पूजा केली आणि निघाली. आणि घरी आल्यानंतर तो पण उठला होता. म्हणून म्हटलं चला आपण दोघांसाठी पण डाळिंब खाऊयात आता. कारण मी फराळ वगैरे ते नाही करत सोमवारी. मग असंच फ्रूट वगैरे काही खाते. तर हे बघा आता किती उशीर झाला होता. मला 7 वाजले असतील. तर मला खाली घेऊन आला. मग नाही मला खाली जायचं म्हणे खेळायला. तर खाली घेऊन आला. म्हटलं चला आता 5 मिनटात जाऊन येऊया, कारण मला जेवण बनवायचं होतं यांच्यासाठी, कारण यांना उपवास नव्हता. हे कुठला उपवास पकडत नाही, त्यांना जास्त सहन होत नाही म्हणून. तर माझे पण मोजकेच उपवास असतात. मी पण जास्त पकडत नाही. श्रावण महिन्यातले थोडेफार असतात. आणि याने मला खाली आणलं आणि हे बघा आता मस्त माती खेळतो इथे. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.